Hello everyone. Today we are going to talk about the muscular tissue. आता मस्क्युलर टिश्यूबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. मग आता मस्क्युलर टिश्यू हा असा टिश्यू आहे, हा असा ग्रुप ऑफ सेल आहे जो प्रेझेंट आहे मसलमध्ये, जो प्रेझेंट आहे स्नायूंमध्ये. आपल्या शरीरामध्ये असणारे जेवढे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये असलेल्या ग्रुप ऑफ सेल म्हणजेच मस्क्युलर टिश्यू. मग मस्क्युलर टिश्यू असा टिश्यू आहे जो स्नायूंच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो मस्क्युलर टिश्यू. मग आता मस्क्युलर टिश्यू यांच्यामधल्या पेशी कशा आहेत, यांच्या पेशी कशा दिसतात, त्यांच्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. मग आता मस्क्युलर टिश्यू म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ सेल. मग आता मसलच्या पेशी यांचा समूह म्हणजेच मस्क्युलर टिश्यू. मग मस्क्युलर टिश्यू बनलेला आहे ग्रुप ऑफ मसल सेलपासून. ग्रुप ऑफ मसल सेल. मग आता या मसल सेलला आपण म्हणत असतो मायोसाइट्स. मसल सेलला काय म्हणायचं? मायोसाइट्स. त्या सेल आपल्याला एखाद्या तंतूसारख्या बघायला भेटतात, एखाद्या धाग्यासारख्या बघायला भेटतात, म्हणून यांना सुद्धा आपण म्हणत असतो मसल फायबर. मग आता ज्या मसलच्या सेल आहेत, ज्या स्नायूंच्या पेशी आहेत, त्यांना आपण मायोसाइटसुद्धा म्हणतो. मायो म्हणजे मसल, साईट म्हणजे सेल. त्यांना आपण मसल फायबरसुद्धा म्हणतो, कारण हे तंतूसारखे दिसतात, म्हणून याला आपण मसल फायबरसुद्धा म्हणतो. मग काय समजलं तुम्हाला? हे समजलं की मसलचा जो टिश्यू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मसल सेल बघायला भेटतील, किंवा त्यांनाच आपण मायोसाइट म्हणतो, किंवा त्यांनाच आपण मसल फायबर म्हणत असतो. ठीक आहे. मग आता पहिला पॉईंट आपल्याला माहिती झाला. दुसरा पॉईंट, हे जे मसल सेल आहेत, हे जे मायोसाइट्स आहेत, यांचा आकार कसा आहे? यांचा आकार एकतर सिलेंड्रिकल असेल, सिलेंड्रिकल अशा प्रकारचा, एकतर यांचा आकार तुम्हाला स्पिंडल शेप दिसेल. ठीक आहे. स्पिंडल म्हणजे कसा तोही तुम्हाला समजून सांगतो. किंवा यांचा आकार तुम्हाला रेक्टँग्युलर बघायला भेटेल. मग आता मसल सेल और मसल फायबर और मायोसाइट मे बी असू शकतात कोणत्या आकाराचे? एकतर सिलेंड्रिकल शेप असू शकतो, किंवा एकतर असू शकतात स्पिंडल शेप, किंवा एकतर असू शकतात रेक्टँग्युलर शेप. ठीक आहे. तीन प्रकारच्या असू शकतात, तीन प्रकारचे आकार त्यांचे असू शकतात. देअर आर थ्री शेप्स, देअर मे बी पॉसिबिलिटी ऑफ थ्री शेप्स ऑफ मसल फायबर. वन इज सिलेंड्रिकल शेप, अनदर इज स्पिंडल शेप, अँड थर्ड वन इज रेक्टँग्युलर शेप. त्याच्यानंतर हे जे मसल सेल आहेत, ठीक आहे, हे मसल सेल एकतर ब्रांच असतील किंवा अनब्रांच असतील. म्हणजे कसं? एकतर हे जे मसल सेल आहेत यांना एखादी ब्रांच फुटलेली दिसेल, एखादी फांदी फुटलेली दिसेल अशा प्रकारची, किंवा फांदी फुटलेली पण नसेल. म्हणजे काय? ती जर सिंगल असली, तिला जर कोणतीच ब्रांच नसली तर तिला म्हणायचं अनब्रांच. तिला जर एखादी फांदी फुटली असेल, एखादी ब्रांच असेल, तर तिला म्हणायचं ब्रांच टाईप ऑफ सेल. मग आता मसल सेल कशा असू शकतात? मसल सेल मे बी एकतर त्या ब्रांच असतील, म्हणजे त्यांना फांद्या फुटलेल्या दिसतील, किंवा त्या कशा असतील? अनब्रांच, म्हणजे त्यांना फांद्या नसतील. ठीक आहे. एवढं आपल्याला माहिती झालं. प्रत्येक मसल सेल तिचं जे सेल मेम्ब्रेन असते, त्या मसल सेलच्या सेल मेम्ब्रेनला आपण म्हणत असतो सार्कोलेमा. मग आता काय समजलं बघा? सेल मेम्ब्रेन ऑफ मसल सेल or myocyte is called as sarcolemma. सेल मेम्ब्रेन ऑफ मायोसाइट, मसल सेलचं जे सेल मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणायचं? सार्कोलेमा. द सेल मेम्ब्रेन ऑफ मसल सेल इज कॉल्ड सार्कोलेमा. ठीक आहे. त्याच्यानंतर द सायटोप्लाझम
present inside the muscle cell is called as sarcoplasm. जो सायटोप्लाझम प्रेझेंट असतो मसल सेलच्या आतमध्ये त्याला काय म्हणायचं? सार्कोप्लाझम. ठीक आहे, ते सुद्धा आपण तुम्हाला नंतर सांगणार आहोत. आता ह्या ज्या मसल सेल आहेत यांच्यामध्ये एकतर एकच न्यूक्लियस असेल किंवा अनेक न्यूक्लियससुद्धा बघायला भेटतील. म्हणजे काय? मसल सेल मे कंटेन वन न्यूक्लियस, मे कंटेन सिंगल न्यूक्लियस और मेनी न्यूक्लियस. म्हणजेच काय? मसल सेल मे बी युनिन्यूक्लिएटेड or multinucleated. Muscle cell may be uninucleated or multinucleated. यांच्यामध्ये एक न्यूक्लियसही असू शकतो किंवा अनेक न्यूक्लियससुद्धा असू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता मसल्सचे टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. किती प्रकारचे मसल्स आहेत? ठीक आहे, मग आता देअर आर 3 टाईप्स ऑफ मसल्स ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर. मसलच्या रचनेनुसार स्नायूंचे 3 प्रकार. पहिला प्रकार स्केलेटल मसल, दुसरा प्रकार स्मूथ मसल, तिसरा प्रकार कार्डियक मसल. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर muscles are of 3 types: skeletal muscle, smooth muscle and cardiac muscle. स्नायूंचे 3 प्रकार. कशाच्या बेसिसवर? तर रचनेच्या बेसिसवर, स्ट्रक्चरच्या बेसिसवर. ठीक आहे, मग स्केलेटल मसल म्हणजे असे स्नायू जे जोडलेले असतात हाडांना, जे जोडलेले असतात बोन्सना, जे जोडलेले असतात स्केलेटनला, म्हणून त्यांना आपण म्हणतो स्केलेटल मसल. म्हणजे इथे बायसेप मसल आहे, तो जोडलेला आहे ह्युमरस नावाच्या बोनवर, म्हणजे हा बायसेप मसल कसा झाला? स्केलेटल मसल झाला. जो स्नायू जोडलेला असतो हाडांना किंवा एखाद्या बोनला किंवा स्केलेटनला, स्केलेटन म्हणजे हाडांचा सांगाडा, तर त्या स्नायूला आपण म्हणतो स्केलेटल मसल. दुसरे स्मूथ मसल. स्मूथ मसल म्हणजे असे स्नायू जे तुम्हाला बघायला भेटतील इंटरनल ऑर्गनमध्ये, आपल्या शरीराच्या आतमध्ये असलेले जे काही ऑर्गन आहेत, जसे की स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ठीक आहे, युरिनरी ब्लॅडर, यांच्या आतमध्ये तुम्हाला जे मसल बघायला भेटतील, जे स्नायू बघायला भेटतील, त्यांना आपण म्हणतो स्मूथ मसल. किंवा यांना आपण नॉन स्केलेटल मसलसुद्धा म्हणतो, कारण हे मसल कोणत्या हाडांना जोडलेले नाही आहे. तुमचं स्टमक कोणत्या हाडाला जोडलेलं नाही आहे, ते नॉन स्केलेटल आहे. आणि त्याची रचना तुम्ही कशा प्रकारची दिसते? तर स्मूथ प्रकारची दिसते. ठीक आहे, मग आता स्मूथ मसल कोणते? जे इंटरनल ऑर्गनमध्ये प्रेझेंट आहे, स्टमक, इंटेस्टाईन, इसोफेगस, ठीक आहे, युरिनरी ब्लॅडर, यांच्यामध्ये जे काही स्नायू आहेत त्यांना आपण म्हणतो स्मूथ मसल. तिसरे मसल कार्डियक मसल. कार्डियक म्हणजे काय? की जे हार्टमध्ये प्रेझेंट आहे, जे आपल्या हृदयामध्ये प्रेझेंट आहे, त्या स्नायूंना आपण म्हणतो कार्डियक मसल. ठीक आहे, मग 3 प्रकार आपल्याला समजले मसलचे. मग आता आणखी आपल्याला प्रकार बघायचे आहे मसलचे. ऑन द बेसिस ऑफ व्हील, मसल्स आर ऑफ 2 टाईप. व्हीलनुसार, व्हील म्हणजे इच्छाशक्ती, आपल्या इच्छेनुसार. ठीक आहे, जे स्नायू आपली इच्छाचं पालन करतात, असे स्नायू जे आपल्या इच्छेचं पालन करतात, आपल्या इच्छा त्याची आज्ञा बाळगतात, अशा स्नायूंना आपण म्हणतो व्हॉलेंटरी मसल. आणि जे स्नायू आपल्या इच्छेचं पालन करत नाहीत, अशा स्नायूंना आपण म्हणतो इनव्हॉलंटरी मसल. म्हणजे काय? तर बघा, काही स्नायू तुम्ही जर ठरवलं एखादी गोष्ट घडून आणवायची आहे, तर ती गोष्ट तुमचे स्नायू घडून आणतील. ठीक आहे, तर ते स्नायू कोणते झाले? व्हॉलेंटरी. काही स्नायू असे आहेत जे तुमची इच्छा ऐकत नाही, जसं की हार्टमधले जे स्नायू आहेत, तुम्ही जर म्हटलं हार्टला थांबून जा, तर हार्ट थांबणार नाही.
ते कंटिन्युअसली हार्टबीट चालूच असते, कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन चालूच असते त्या स्नायूमध्ये. मग हार्ट तुमचं म्हणणं ऐकते का नाही ऐकत? मग हार्ट काय झाली? इनव्हॉलंटरी मसल, तुमच्या इच्छेचं पालन नाही करत. स्मूथ मसल म्हणजे स्टमक, इंटेस्टाईन, इसोफेगसमध्ये, युरिनरी ब्लॅडरमध्ये असणारे जे स्नायू आहेत हे सुद्धा तुमच्या इच्छेचं पालन नाही करत. तुम्ही असं म्हणू नाही शकत स्टमकला की आता डायजेशन थांबवून टाका, पचन जे आहे ते करू नको. असं होईल का? असं होणार नाही. तुमचं स्टमक डायजेशन घडूनच आणेल. ठीक आहे. मग ह्या झाल्या इनव्हॉलंटरी मसल. इनव्हॉलंटरी मसलमध्ये एक्झाम्पल आहे स्मूथ मसल्स आणि कार्डियक मसल. हे तुमच्या इच्छेच्यानुसार वागत नाही, तर यांना म्हणायचं इनव्हॉलंटरी. मग व्हॉलेंटरी कोणत्या? की ज्या मसल स्केलेटल मसल आहेत त्या सर्व मसल व्हॉलेंटरी, ते तुमच्या इच्छेचं पालन करतील. जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, बरोबर, तर काय होते? तुमच्या शरीराची हालचाल होते, तुमच्या हाडांची हालचाल होते. मग हाडांची हालचाल झाली तर तुमच्या स्नायूंची सुद्धा हालचाल होते. कोणत्या स्नायूंची? जे स्नायू जोडलेले आहेत तुमच्या हाडांना. मग आता जर मला हा हात वरती घ्यायचा आहे, मग आता हे मी ठरवेल की मला हात वरती घ्यायचा आहे की खाली राहू द्यायचा आहे. जेव्हा मी हात वरती घेतो तेव्हा मूवमेंट कशात झाली? माझ्या हाडांवर असलेल्या स्नायूंमध्ये झाली, म्हणजे स्केलेटल मसलमध्ये मूवमेंट झाली. म्हणून स्केलेटल मसल काय करतात? आपल्या इच्छेचं पालन करतात. दे ऑबेज अवर विल. म्हणून दोन प्रकार आपल्याला समजले आता. एक प्रकार व्हॉलंटरी मसल, जे इच्छेचं पालन करतात त्यांना म्हणायचं व्हॉलेंटरी मसल. जे आपल्या इच्छेचं पालन करत नाही त्यांना म्हणायचं इनव्हॉलंटरी मसल. एवढं आपल्याला समजलं. याच्यानंतर आपण बघूया डिफरन्सेस बिटवीन स्केलेटल, स्मूथ अँड कार्डियक मसल.